तर आज आपण इथे वृक्ष लागवडीसाठी मीटिंग बोलवलेली आहे पत्रकारांची। तर अति प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे जे आपल्यावर संकट आलेलं आहे त्या संकटावर मात करण्यासाठी आपण वृक्ष लागवड करण्याचं नियोजन केलेलं आहे। 6000 वृक्ष लागवडीचं नियोजन आहे। त्यासाठी कलेक्टर वगैरे येणार आहेत। तर माझी अशी अपेक्षा आहे की सर्वांनी वृक्ष लागवडीसाठी तिथे हजर असावे। सगळ्यांनी वृक्षाची जोपासना करावी, सगळ्यांनी त्याची जोपासना करावी। एवढंच बोलून मी थांबते। आज ग्रामपंचायत या ठिकाणी पत्रकार परिषद आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरामधली पहिलीच पत्रकार परिषद आहे। आज जवळपास 17 महिने 18 महिने झाले आपले ग्रामपंचायत आपल्या ताब्यात। तेव्हापासून तसे सर्व पत्रकार आपले सगळे बांधव या ठिकाणचे ग्रामपंचायतला सहकार्यच करत आहेत। परंतु ज्या पद्धतीनं मागच्या 17-18 महिन्यापासून आपण या ठिकाणी मुरुड शहरामध्ये काम करतो तर त्या कामाची सकारात्मकता आपण सर्वांनी जवळपास मान्य केलेलीच आहे। परंतु बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आम्ही प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियापासून थोडंसं दूर आहोत। म्हणजे ज्या पद्धतीनं मुरुड शहरामध्ये स्वच्छतेचं काम असेल, अनेक विकासाचे काम असतील, रस्त्याचे, नालीचे, गटाराचे, जे मूलभूत सुविधा आपण जनतेला देतो त्या सुविधा ज्याप्रमाणे देतो तेवढ्या प्रमाणात आमचं काही आपल्याकडे येत नाही। आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की एक पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घ्यावी आणि एक ग्रामीण पत्रकार संघ मुरुड शहरातल्या तरुणांनी या ठिकाणी सुरू केला आहे। त्यांचंही त्यानिमित्तानं थोडंसं या ठिकाणी अभिनंदन स्वागत करावं। आता हे शरद जे आहेत, आपले प्रशांत पाटील आहेत, आमचे श्यामराव संपादक आहेत, ते तर त्यांचं तर सहकार्य आहेच। परंतु आता नवीन काय आपले जाधव सर आहेत, तशी तरी जुने माणसं आहेत पत्रकारितेमध्ये, त्यांचा एक प्रेस चालते। परंतु दत्ता गोरे असतील, आमचे श्रीकांत जे असतील, डकणे सर असतील, हे सुद्धा या पत्रकार क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं लोकशाही आणि समाज आणि लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी आणि समाज याच्यामधला खऱ्या अर्थानं दुवा कोण असेल तर हे खऱ्या अर्थानं पत्रकार आहे। म्हणजे जनतेसमोर वस्तुस्थिती मांडणे, कुठं काय अन्याय होते त्या ठिकाणी, काय अधिकाऱ्याच्या ठिकाणी कुठंतरी अडवणूक होते किंवा आमच्यासारखा छोटा मोठा कार्यकर्ता कुठंतरी चुकत असेल तर त्याला आपण मार्ग दाखवणारी एक फार मोठी ताकद तुमच्या ह्या कलममध्ये आणि मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आहे। आणि म्हणून एक पत्रकारासमोर आम्ही पहिल्या वेळेसच जातो आहे। याच्यापूर्वी मी 1-2 काही पत्रकार परिषद घेतल्यात, हे असली काही भानगड त्यावेळेस नव्हती। तर मागच्या 1.5 वर्षे 17-18 महिन्यापासून ज्या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण 23 तारीख थोडंसं फायनल केली होती। 6000 वृक्षाची लागवड या मुरुड शहरामध्ये करायची आणि एक 2,500 ते 3,000 फळाची रोपं घरी लावण्यासाठी द्यायची। ज्याच्या घराच्या समोरची चांगली परिस्थिती आहे त्या ठिकाणी लोकांनी फळाची झाडं लावावी। आपण आज बघितलं आहे आदरणीय काकासाहेबांनी जे वृक्षारोपण केलं आहे, आज आपण या ठिकाणी बघतोय जनता शाळेचा समोरचा पट्टा असेल किंवा हे समोरचा एरिया वगैरे आज बदामाचं मुरुड म्हणून ओळखले जात होतं। काकासाहेबाच्या नंतर मला वाटत नाही कोणी झाडं लावायच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोणी प्रोग्राम या ठिकाणी हाती घेतलेला। म्हणून महेशराव असतील, आमचे सर्व सहकारी, सरपंचाचा फार मोठा आग्रह असतो की झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा। आणि म्हणून आज हे 23 तारखेचा आपण कार्यक्रम फायनल केला होता। त्याच्यामधले जवळपास 2,500-3,000 झाडाची गाडी येऊन म्हणजे किती आहे 1500 काहीतरी झाडं आपल्याकडे आलेली आहेत। परंतु झाले असं आता पाऊस फार मोठ्या प्रमाणात आहे तिथं राजमंड्रीला, त्याच्यामुळे दुसरी गाडी भरून जवळपास अर्धी गाडी भरून त्या ठिकाणी उभी आहे। हां, राजमंड्री। तर पाऊस असल्यामुळे ती गाडी काही भरल्या जात नाही आणि झाडं असल्याशिवाय आपल्याला कार्यक्रम करता येत नाही। म्हणून आदरणीय कलेक्टर मॅडम, आपल्या गुगेताई, आपल्या ग्रामीणचे आमदार, आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते रमेश अप्पा कराड साहेब, आदरणीय आपले अनमोल सागरजी महाराज, आपले शिवो साहेब आहेत, डेप्टी कलेक्टर आहेत, तहसीलदार आहेत, BDO आहेत, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आपण या शिवाजी चौक या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे। परंतु आजच महेशरावने काल पेमेंट करूनसुद्धा काल गाडी न भरल्यामुळं कदाचित 1-2 दिवस कार्यक्रम लांबवू शकतो।
म्हणून आता जवळपास आपण निमंत्रण पत्रिका वगैरे सगळं व्यवस्थित तयारी केलेली आहे. परंतु रोप यायला वेळ असल्यामुळं थोडंसं आपल्याला 1-2 दिवस पोस्टपोन होण्याची शक्यता आहे कार्यक्रम. तर तशा पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. आज मुरुड शहरामधले प्रमुख रस्ते, मग डांबरीकरण असेल, सिमेंट रोड असतील, फेवर ब्लॉकचे असतील, दलित वस्ती आहे, तुमच्या बाकीच्या ज्या काही योजना आहेत ती आपण आणतोयच. परंतु खास करून जो स्वराज कॉलनीचा जो एरिया आहे, हनुमान नगर आहे, तुमचं पलीकडं काय ते इकडं पारोनगरच्या खालची बाजू, पंढरीनगर, शंकरनगरच्या काही बाजू, ही जी कच्चे आपले गाव वसलेलं आहे त्या ठिकाणी मजबूतीकरण करण्याच्या दृष्टीनं आपण एक 10 किलोमीटरचं आपण जवळपास मंजुरीच्या याच्यामध्ये आहे ते. तर ही गावाच्या विकासामध्ये फार मोठी एक झेप घेण्याचा आपल्या दृष्टीनं पुढचा प्रयत्न चाललेला आहे. आणि या गोष्टीचा कुठंतरी तुमच्यासमोर उपभोग करावा म्हणून आपल्याला सर्वांना बोलवलेलं आहे. आत्तापर्यंत आपण सर्वांनीच सहकार्य केलेलं आहे. परंतु ज्या ठिकाणी काही चुकतं असं वाटते, चुकीचं होत असेल, निश्चितपणे आम्हाला झापण्याचा तुम्हाला अधिकार आहे. परंतु एक चांगल्या विजनमध्ये आपण भविष्यात चाललेलो आहोत. मुरुडला एक चांगला आदर्श मुरुड निर्माण करण्याच्या दृष्टीनं आमचा हा 100% प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये कुठंतरी कमतरता आहे आपली, कुठंतरी होतंच काम करत असताना. खास करून आज 2 नंबर धंद्याचा जो विषय आहे मुरुड शहरामध्ये, ही मोठी समस्या बनलेली आहे. 2 नंबरचे धंदे फार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत ह्या वर्षामध्ये. आणि वारंवार आम्ही पोलीस स्टेशनला कळवतो आहे, पोलीसकडं आम्ही थोडंसं जातो आहे, तुमचाही पाठपुरावा आहे. परंतु तुम्ही जेवढं करू शकता तेवढं आम्ही करू शकत नाही. आपण थोडंसं ह्या समाज विघातक ज्या गोष्टी मुरुड शहरामध्ये घडतात त्याच्याकडं आपण थोडंसं बारकाईने लक्ष देऊन याच्यासाठी आपण आवाज उचलणं गरजेचं आहे. आणि हे निश्चितपणे मला खात्री आहे की तुम्ही करतात. सर्वात प्रथम आपण इथं आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो. आत्ताच बापूंनी विस्तृत अशी माहिती आपल्याला दिलेलीच आहे. आता ही पत्रकार परिषद घेण्यामागचा जो उद्देश आहे, मूळ जे आपण गावामध्ये वृक्ष लागवड करत आहोत या विषयासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आता बऱ्याच काळानंतर वृक्ष लागवड ह्या मोहिमेसाठी आपल्याला ती एक मोहीम करावी लागते, हीच आपली एक शोकांतिका आहे. कारण ही वर्षानुवर्ष किंवा ही एक मोहीम असावी का, वृक्ष लागवड करणे आपल्याला कुणी सांगायची गरज आहे का, तरीसुद्धा आपल्याला ती एक मोहीम आणि एक उपक्रम व्हायला लागला आहे, ही एक शोकांतिका कुठं तर वाटत होती. त्यामुळं आता आपण ग्रामपंचायतच्या वतीनं आम्हाला येऊन जे 18 महिने पूर्ण झालेले आहेत, विविध विकास कामं चालू आहेत, मूलभूत सुविधेचे कामं चालू आहेत, नाली असेल, रस्ता असेल, अंगणवाड्या दुरुस्ती असतील, समाज मंदिर असतील. परंतु आपण मागील 2 ते 3 वर्षापूर्वी कोविड काळामध्ये प्रत्येकाने अनुभव घेतला की आपल्याला ऑक्सिजनची कमतरता होती. आणि ऑक्सिजनची कमतरता असताना आपल्याला हॉस्पिटल सोडावे लागले, फक्त आणि फक्त की हॉस्पिटलला ऑक्सिजन उपलब्ध नाही या कारणाने. आणि ही समस्या झाल्यानंतर आपण त्याच्यावर काय उपाययोजना केल्या, तर काहीच उपाययोजना केल्या नाहीत. मग याचा एक छोटासा खारीचा वाटा म्हणून आणि ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असल्यामुळे आपण हा वृक्ष लागवडीचा, जेणेकरून ही समस्या भविष्यात उद्भवू नये त्याकरिता आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे. मागील 30 वर्षापासून ह्या गोष्टीला खंड पडलेला आहे. आदरणीय काकासाहेबांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली, त्याला जोपासली. नंतरच्या काळामध्ये सिमेंटचं जाळं वाढल्यामुळे बऱ्याच प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे. तर ह्या गोष्टी आता बाजूला ठेवून आपल्याला पत्रकार असतील, सामाजिक संघटना असतील, गणेश मंडळ असतील, व्यापारी असतील, डॉक्टर असोसिएशन असेल, शिक्षक संघटना आहेत, या सगळ्यांना सोबत घेऊन आपलं मुरुड हरित मुरुड कसं करता येईल याच्यासाठीचा आपण हा प्रयत्न चालू केलेला आहे. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून आपण आता 6000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ आपण करणार आहेत. त्याचे खड्डे खोदण्याचं काम, मातीकाम पूर्णत्वास आलेलं आहे. वृक्ष काही प्रमाणात आलेत, काही आता येत आहेत. आमची जी काम आहे तर आपण हे मोहीम सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्याला कशी वाढवता येईल. 6000 वृक्ष म्हणजे हे फार काही मोठी मोहीम नाही. आपला संकल्प 30 ते 35,000 वृक्ष लागवड करण्याचा आहे. आज आम्ही प्रायोगिक तत्त्वावर फक्त मुख्य रस्ते घेतलेले आहेत, आपण अंतर्गत रस्ते अजून घेतलेले नाहीत. ह्याचा एक भाग म्हणून आपण ही सुरुवात करत आहोत. आम्ही गावातील नागरिक असतील, व्यापारी असतील, विविध संघटना असतील,
आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की त्यांनी ह्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं व आपलं मुरुड हरित मुरुड म्हणून कसं ओळखलं जाईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, यासाठीही आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करत आहे. आता आम्हाला जे अनुभव येत आहेत वृक्ष लागवड करत असताना बरेच ठिकाणी थोड्या फार प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत. तर आम्ही ह्या माध्यमातून ही विनंती करू इच्छितो की लोकांनी स्वहाताने आपलं ते अतिक्रमण काढून घेण्यात यावं, जेणेकरून वृक्ष लागवड ही अतिशय व्यवस्थितप्रमाणे भविष्यात लावलेलं वृक्ष तोडायची वेळ आपल्यावर येऊ नये आणि रस्ता रुंदीकरण करताना त्याला अडचण येऊ नये ह्या उद्देशानं आपण ते अतिक्रमण काढून घ्यावं, हे मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करत आहे. यासोबतच रस्ते करत असताना देखील आपण आपली अतिक्रमणं काढून घ्यावीत. आता आपण यानंतरचा जो टप्पा आहे, दुसरा टप्पा, तो अंतर्गत गल्लीमध्ये वृक्ष लागवड, ज्या वृक्षामुळे इमारतीला धोका होणार नाही असे वृक्ष आपण घेतलेले आहेत. तर त्यालासुद्धा नागरिकांनी वृक्ष लागवडीला अडथळा न आणता त्याला सहकार्य करावं. आपल्या ज्या काही सूचना असतील त्या ग्रामपंचायतला कळवाव्यात, त्याचंही निराकरण ग्रामपंचायतच्या वतीनं केलं जाईल. दुसरा आहे, आपण आता जे दुसरा टप्पा घेणार आहेत, तिसरा टप्पा जे की गल्लोगल्ली झाल्यानंतर ज्या वेगवेगळी उद्यानं आपल्या इथं आहेत, मंदिर आहेत, शैक्षणिक संकुल आहेत, इथंसुद्धा आपण वृक्ष लागवड करणार आहेत. तर त्या अशा संघटनांनी आम्हाला जे आपल्याला अपेक्षित वृक्ष लागवड आहेत ते आम्हाला कळवावे, ते आम्ही उपलब्ध करून तिथं लागवड आपण केली जाईल. आता ही वृक्ष लागवड हा एक भाग झाला. वृक्ष लागवडीनंतर जोपासण्याचं काम अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला वृक्ष लागवड होते पुन्हा काही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तर त्यासाठी आपण राज्य शासनाची जी योजना आहे बिहार पॅटर्न, त्या बिहार पॅटर्नच्या माध्यमातून 200 वृक्ष जगवण्यासाठी एका व्यक्तीची निवड केलेली आहे. असे आपण पहिल्या टप्प्यामध्ये 30 लोकांची निवड केली की ज्यांनी सलग 3 वर्ष ते वृक्ष जोपासायचं आहे, त्याची देखरेख करणे, त्याला पाणी देणे, त्याला कुंपण करणे, जेणेकरून लावलेले वृक्षाचं नुकसान होऊ नये, हे सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे 3 वर्षामध्ये वृक्ष आपले वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. त्याची देखील ग्रामपंचायतीनं आता सुविधा केलेली आहे. आणि वाढीव ह्याच्यामध्ये वाढीव कर्मचारी घेऊन त्याचीसुद्धा आपण जोपासना करणार आहेत. तर या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे. तरी ते समस्त नागरिकांनी व जे तज्ज्ञ लोक आहेत त्या तज्ज्ञांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी विनंती ग्रामपंचायतीच्या वतीने करत आहे. धन्यवाद. च्या वतीने मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो. जो 23 तारखेचा जो कार्यक्रम होता तो 1-2 दिवसांना लांबणीवर गेलेला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत वृक्षा लागवडीबरोबर दुसरे जे काही उपक्रम आहेत, शेतकऱ्याला मिळणारं बी बियाणं, ह्या वर्षी गेल्या वर्षीपासून बापूच्या नेतृत्वाखाली त्या शेतकऱ्याला योग्य असा न्याय मिळाला पाहिजेत म्हणून कृषी अधिकाऱ्याला ग्रामपंचायतमध्ये बोलून त्या ज्या शेतकऱ्याला गरज आहे त्याला बी बियाणं पूर्तता मिळावी अशी बापूनं इथं ग्रामपंचायतमध्ये त्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून त्या शेतकऱ्याला सबसिडीमध्ये बी बियाणं मिळालेलं आहे. त्याचबरोबर रमाई आवास योजना, जी घरकुलची योजना आहे, ती घरकुल त्या माध्यमातून आपल्या गावामध्ये आतापर्यंत 80, 90, 95 असे घरकुल आलेले आहेत. परंतु ह्या वर्षी आता सध्या 150 ते 165 आपण ठराव मंजूर करून घेतलेले आहेत आणि 65 लोकांना सध्या हप्ते पडलेले आहेत, त्यांच्या खात्यावर पैसे मिळालेले आहेत त्यांना. आणि त्याचबरोबर आपल्या गावात जे शेतकऱ्याला विहिरी आहेत, ती विहिरी 68 विहिरी मंजूर झालेल्या आहेत आणि त्यांचं खोदकाम चालू झालेलं आहे. काही शेतकऱ्याला पाणी लागलेलं आहे, काम चालू आहे. निव्वळ या ग्रामपंचायतला त्याचबरोबर गोट्याचं जवळपास 100 ते 130 गोटे मंजूर झालेले आहेत. 175 गेल्या वर्षीचे हे मिळून 175. म्हणजे असे काही उपक्रम ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आता जे हे वृक्षा लागवडीचा कार्यक्रम हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. आपलं सर्वांचं सहकार्य मिळत आहे. ह्याच्यापुढं आपलंसुद्धा सहकार्य
मिळावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. शासन स्तरावर तो आता विषय झालेला आहे की ते ग्रीन बेल्ट लगेच ह्याला 7/12ला जॉईन करायचं. 7/12वर त्याची नोंदच व्हायला लागली 100%. आता काय झालं आहे की पूर्वीचे काही जे झालेले आहेत मला तर महेशरावनी बरेच हुडकून काढलेत काही आणि ते ताब्यात घ्यायला चालू आहेत आपल्याकडे. आणि ग्रीन बेल्टचा वापर हे नुसतं बघत बसायच्या शोभेची वस्तू नाही. त्या भागातल्या लोकांना त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे तो 100% आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. सध्या जवळपास बऱ्यापैकी आम्ही ताब्यात घेतलेत ग्रीन बेल्ट. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर माझी सैनिकाला आपण खाली घोटेनगरचा एक 42 का 44 फुटाचं त्या ठिकाणी ते माजी सैनिक आहेत त्यांच्या माध्यमातून ते भविष्यात सैनिक भरतीसाठी जाणारे जे तरुण आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहेत. आणि त्यांना आदरणीय रमेशप्पा कराड साहेब यांच्या फंडातून 15 लाख रुपये निधीसुद्धा त्यांना आम्ही मागणी केली आहे. बहुतेक ते मंजूर होईल 1-2 दिवसांमध्ये. बाकी त्या ठिकाणी आता ओपन जिम आपण आता चालू केली आहे त्या ठिकाणी. म्हणजे त्या भागातली जी काही लेकरं महिला आहेत फिरायला जाणाऱ्या अक्षरशः त्या ठिकाणी त्या जिमला गर्दी पडलेली आहे. त्याची आता तुम्ही व्हिडिओ शूटिंग वगैरे बघितली असेल कुठंतरी. तर हे गावात मुरुड शहरातले नव्यानं निर्माण झालेले जे काही प्लॉटिंगचे विषय आहेत त्या ठिकाणी आपण अगदी सक्तीनं त्या ठिकाणी ग्रीन बेल्ट आपल्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेणार आहोत. आणि शासनसुद्धा त्याच्यामध्ये सतर्क आहे त्याबाबत निश्चित राहा तुम्ही. आता काय झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण झाडं आणतानाच आम्ही थोडंसं 4 फुटाचे 3 फुटाचे असं चाललं होतं. परंतु महेशरावांच्या डोक्यात बसलं किंवा झाडं तर असे आणायचे की त्याचं वय कमीत कमी 3 वर्षाचं असेल आणि त्याची उंची 10 फूट 12 फूट 8 फूट आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे त्या वृक्षाची लागवड झाल्यानंतर त्याची देखभाल करण्यासाठी आपण साधारण महिन्याला 9,000 रुपये त्याला देऊ लागले जो कोण व्यक्ती असेल त्याला. आणि ते 200 झाडं त्यांनी जोपासना करायचे. आजच आम्ही आता झाडं लावून आलो आहे काही तर पाऊस जर नाही रात्री पडला तर सकाळी लगेच टँकर आम्ही फिरवणार. म्हणजे उगं लावून त्याला कसं आहे की आज गव्हर्नमेंट ज्या पद्धतीनं तळमळ करते झाडं लावण्याची पूर्वीचा अनुभव फारसा काही चांगला नाही. मुरडत नाही तर कुठत नाही. परंतु एक नवीन पॅटर्न आपण लावलेलं झाड हे जगवणे हे मुरुड शहरातल्या जवळपास ज्या समोर झाड लागणार आहे तो व्यक्ती हे सतर्क आहे. लोकांमध्ये उत्साह आहे की झाडं जगले पाहिजे बाबा. आणि त्या क्वालिटीची आपण झाडं दिलेली आहेत. आणि त्या भागातली जी काही नागरिक आहेत त्यांचं हे कर्तव्य आहे की झाड हे आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं जेवढं की गावासाठी आहे. ह्या दृष्टीनं आपण ते झाडं जगवणार आहोत. वृक्ष म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल आता एक 10 फुटाचे 12 फुटाचे झाड आहेत 3 वर्षे. आता त्याला खत देणार आहोत आपण. जसं पिकाला शेतकरी खत टाकतो तसं त्याला खत टाकण्याचं आपलं नियोजन आहे. त्याला पाणी देण्याचं नियोजन आहे. त्याला कुठल्या जनावरांनी धक्के मारू नये. त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टीचं आपण तिचं पूर्तता करून ही 100% झाडं जगतील कशी ही सर्वांनीच लक्ष द्यायचं. नुसतं ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून या गावातला प्रत्येक नागरिक या नागरिकांचं कर्तव्य आहे की ते झाड जगलं पाहिजे. जे बघून जायचं निघून असं काही कोणी करणार नाही असं मला वाटते. आणि तशा प्रकारची परिस्थिती आपण निर्माण करणार आहोत. लोकसहभाग असल्याशिवाय कुठलीही योजना कुठल्याही भागात सक्सेस होत नाही. आणि म्हणून जनतेतल्या प्रत्येक नागरिकांना या मोहिमेमध्ये आपण सहभाग करून घेणार आहोत. त्याच्यामुळे निश्चित राहा वृक्षामध्ये त्याचं निश्चित रूपांतर होईल. ज्या ठिकाणी झाड लावणार आहोत आता झाड लावण्याची पद्धत सांगतो तुम्हाला 1 मिनटात. आता झाडं कुठं लावायचे त्यांनी सगळी अगदी यादी काढलेली आहे सगळी कोणत्या भागात कोणते झाडं. आता झाडं नेत असतानासुद्धा सकाळी काय झाले की ह्यांना थोडं यायला उशीर झाला. काही नारळाचे आणले काही कुठले आणले सगळी माघारी लावली आम्ही. ज्या भागात ती झाडाची गरज आहे तिथं जगू शकतात अशा ठिकाणी झाडं लावायची. आणि झाडं लावायचे तर ह्यांनी जे ट्रॅक्टर पाठवले तिथं 4 लेबर आहेत. काळ्या मातीचे ट्रॅक्टर आणि रोपाचं ट्रॅक्टर एक सोबत त्याच्यासोबत 2 ग्रामपंचायतीचे कर्मचारी. त्या कर्मचाऱ्याचा तिथं एक आहे त्या झाडापाशी थांबलेला आमचा ग्रामपंचायत रजिस्टर घेऊन कुठल्या भागात चालले झाडाची संख्या झाडाची जात कोणची आणि कोण नेऊ लागले तिथं लावणार कोण त्याचे मोबाईल नंबर. म्हणजे एवढं ॲक्युरेट आपण त्याचं नियोजन केलेलं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आम्ही किंवा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते यमुनाबाई गोरे कॉलेज हे फक्त तिथं तुम्हाला काय दिसतं फक्त पिंपळ दिसेल पूर्ण दोन्ही साईडने. आणि ते सगळे 12, 15, 10, 12 फुटाचे वृक्ष आहेत. म्हणजे ते एक एरियाच असा वेगळा दिसेल तुम्हाला. तर त्या भागातल्या प्रत्येक जी काही व्यापारी आहेत दुकानदार आहेत समजा त्या ठिकाणी फक्त अडचण कुठे आपल्या ती कोपरगाळाची पट्टी तर तिथं माणूस तो काम करेल आपला. तिथंसुद्धा आपण काय करतो आहे की तिथे बसण्याचं ठिकाण करायचं. आपले ते कचरा वगैरे टाकतात ना तर तिथं आपले ते फरशे हे आहेत ना आपले बाकडे सिमेंट बाकडे
ते सिमेंट बाकडे टाकणं, तिथे एखाद्या पेपरचं एखादं काहीतरी गप्पा करून तिथे पेपर वाचतील लोक सकाळ सकाळी फिरायला गेलेले, अशा प्रकारचं वातावरण आपल्याला त्या ठिकाणी निर्माण. आता स्वच्छ करणं, झाडं लावले का त्या ठिकाणी होतच राहते ती एक प्रकारे आपण ती करू. नाही आता काय झाले कचऱ्याचं, ऐका पाटील साहेब, आपण कचऱ्याच्या 4 गाड्या ठेवल्यात गावामध्ये. एक दिवस आड करून प्रत्येक वार्डामध्ये जाते गाडी, आणि आणखी 2 गाड्या आपल्या आता फार तर 1 महिन्या 15 दिवसामध्ये येतील 2 गाड्या आणखी. आता काय झाले की काही लोकांना सवयच नाही ती गाडीत टाकायची. गाडी उभा केली तर गाडीच्या खाली टाकतात लोक कचरा. आणि मग कसं आहे की आता ही जनतेने बी थोडंसं बघितलं पाहिजे की गाव आपलं आहे, एरिया आपला आहे, घर आपलं जवळ आहे, आपले लेकरं शाळेत जाणार आहेत, आपल्या लेकरावाच्या आपल्या भविष्यातल्या लेकरावाच्या आरोग्याशी संबंधित हा विषय आहे. तर हे थोडंसं जनतेने थोडं त्याच्याकडे बघितलं पाहिजे की हे कशासाठी करू लागले ग्रामपंचायत, याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आता तुम्ही जे म्हणला तो उपस्थित केला प्रश्न, तो तिथं आपल्याला स्वच्छता करायची म्हणजे करायचीच आहे. म्हणजे तिथं कसं त्या हिशोबाने बसतील लोक. आता त्या रोडला बरेच जण जातात, कारण ह्या रोडला कसं होतं ट्रॅव्हल्स वगैरे असल्यामुळे वयस्कर लोक ह्या रोडला जास्त जातात, त्या रोडला जास्त लागतात. बाकी सर ट्रॅव्हल्सचा एक विषय निघाला म्हणून सांगतो, करोडो रुपये खर्च करून आपण रिंग रोडचं शासनाने मदत करून माझ्या अंदाजे महेशरावला माहिती 2-3 वेळेस रिन्युएशन झालं, तरीही काही पर्याय नाही. अवजडवाणी येतात, विद्यार्थ्यांच्या सेवाला धोका आहे, पत्रकारांनी वारंवार तो प्रश्न मांडूनही त्याच्यावर काही पर्याय दिसत नाही. ग्रामपंचायतीच्या तर्फे काय प्रयत्न करू शकेल? प्रशासनाला विचारलं गेल्यानंतर प्रशासन म्हणतं ते आमचं काम नाही, ते ग्रामपंचायतचं काम आहे. दोन्ही साईडला 2 त्यांचे माणसं उभा करून हा विषय जो आहे की नाही, आता हे काही कुणावर ढकलायचं म्हणून म्हणत नाही, पण वस्तुस्थिती काय आहे की हे परिवहन विभाग जे आहे म्हणजे RTO ऑफिस खऱ्या अर्थाने त्यांचं काम आहे. आता ग्रामपंचायत म्हणून आपली 100% जबाबदारी आहे ती. परंतु काय होते की आज सगळीच वाहनं जर आपण गावाच्या बाहेर काढले तर इंदापूरसारखी परिस्थिती निर्माण होती, गावात मार्केटच चालणार नाही. पण आता त्याच्यामध्ये जी अवजड वाहनं जात असेल, मोठे वाहनं सगळे ज्याचं काही काम नाही गावात यायचं, ही निश्चितपणे आपण आता काल सकाळी मला वाटते चौधरी साहेबांनी तो मुद्दा उपस्थित केला होता की आपण RTO ऑफिसला आणि पोलीस स्टेशनलाही पत्र देऊ. आता मागं थोडंसं एक हे ठेवले होते आपले होमगार्ड काही ठेवले होते पगार देऊन ग्रामपंचायततर्फे, परंतु हा काही पर्याय नाही त्याला. कारण ग्रामपंचायतचं आज आर्थिक जी आपली जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीनं आपलं विकासाचं काम चाललं आहे, आता तिथं 4 माणसं लावावे, 4 माणसं लावायची म्हणजे जवळपास 40,000 रुपये आपल्याला मंथली तिथं घालावं लागते. आणि हे काही ग्रामपंचायतला परवडणारी गोष्ट नाही. आपण थोडंसं प्रशासनाला त्याविषयी थोडंसं पॉईंट तिथं निर्माण करा बाबा, आणि जी मोठे बिगर कामाची वाहनं मध्ये येऊ नये शहरामध्ये, यासाठी आपण 100% ग्रामपंचायततर्फे RTO ऑफिसला काही पत्र व्यवहार आजपर्यंत झालेला आहे की झाले आपण RTO ऑफिसला दिलं नाही, आपण पोलीस स्टेशनला दिले, DYSPला दिले पत्र वगैरे सगळे. आपण आता RTO ऑफिसला एक देऊ पत्र तशा पद्धतीने. नाही बोर्ड बी लावले तर ती लोकांची काय आता आहेत बोर्ड काही ठिकाणी मला वाटते तिथे बोर्ड लावून 82ने बोर्ड लावले होते, ती त्याचा काही उपयोग होत नाही. माणूस उभा केला पाहिजे. आपल्याला करता येईल ग्रामपंचायत कायद्यानुसार गावात कोणत्या गोष्टीवर कर आकारायचे हे ग्रामपंचायत ते आपण ते वाहतूक करू शकतो, वाहतूक कर म्हणून आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत काहीही असतं त्याचं कर गोळा करायचं आपण नाही. आता ती आर्थिक त्याच्यात आमच्या ग्रामपंचायत ॲक्टमध्ये आहे का ती बघावं लागेल ती, कारण ती कसं आहे ती मोठा विषय होणार आहे. ती बघू आपण, ती बघू ना आपण, बघू आपण ती काय. आता ह्याच्यामध्ये बघा जवळपास पिंपळ आहे, काय सोनचाफा आहे, लिंब आहे, कंचन आहे, आर्दोन आहे, बकुळ आहे, करंज आहे, हे काय अमलतास म्हणून एक आहे, आवळा आहे, हे काय गुलमोहर आहे, कदम आहे, मोहगनी म्हणून एक आहे, निकोडिया येलो काहीतरी एक आहे, नारळ आहे 500, पुन्हा आंबा 500 आहे, आणि रामफळी 1000 आहेत. ह्याच्यामध्ये आंबा, नारळ आणि रामफळ हे साधारण 2 ते 2,500 ही फळाची जी वृक्ष आहेत हे आपण घरी देणार आहोत लावायला. म्हणजे इथं ज्यावेळेस कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्या एक सिनियरचे काही फार ज्युनियर विद्यार्थी आणायची गरज नाही आपल्याला, की जेणेकरून ते झाड घरी जाऊन लागावं त्या ठिकाणी. पोलीसचे आहे ना ते कॉन्स्टेबल त्याचा करू. आता ह्यांचं जाधव साहेबाचं उत्तर देतो.
आता दलित वस्ती सुधार योजना हा विकासाचा भाग वेगळा झाला आणि ज्या भागातलं मी प्रतिनिधित्व करतो आहे तिथं बहुसंख्येनं दलित समाज आहे आणि त्या ठिकाणी मी असं बघतो की मला अक्षरशः एवढं वाईट वाटतं की ते आता घटना जी घडतात जितके आता काही एक 10 तरुण त्या ठिकाणी आत्महत्या केल्यात, काही लिव्हर डॅमेज होऊन मेलेत, हे दारूचेच परिणाम आहेत. मी स्वतः जाऊन एकदा मला वाटते ते हे होते आपले काय ते कृष्णा भालेराव वगैरे सगळे ते भालेकर पोरग ते सगळे ती कॅन्ड फोडलं मी माझ्याच अंगावर पूर्ण दारू मी आंघोळच केली तिथं. म्हणजे इतक्या लेवलला केलं आपण. पोलिसचं बी अडचण काय व्हायला लागली तर कोर्ट त्यांना लगेच जामीन करून देते, दारू जप्त करू देत नाही ना काय करू देत नाही. हे कायद्याचा भाग आहे. परंतु मी काल परवा आता जे आपले उजागिरे सर आले त्यांना कळकळीची विनंती की साहेब तुम्ही हे काम आज माझ्या ग्रामपंचायत समोर म्हणलं 2 मटकीचे दुकानं चालतात त्या ठिकाणी शासकीय बिल्डिंगच्या खाली, तर हे दुर्दैव आहे म्हणलं हे तुम्ही बंद करा आणि आम्ही त्याला लावून धरणार आहोत. आम्ही त्याच्यासाठी सुद्धा आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. कारण काय व्हायला लागलं की 2 नंबर धंदे या ठिकाणची दादागिरी किंवा आपली जी मुरुडची परंपरा आहे ना ही अगदी भरकटत चाललो आहे आपण. आणि म्हणून हे 2 नंबर धंदे असतील, DJ असेल, ह्या ज्या काही तुम्ही आता म्हणला डिजिटलचा जो विषय आहे हे काही चांगलं वळण देणारी गोष्ट नाही मुरुड शहराला. आणि म्हणून ही निश्चितपणे आम्ही याच्यामध्ये काम करू, आपलं सहकार्य अपेक्षित आहे. हे जे काय आपल्याला करता येईल हे 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये हे महत्त्वाचे विषय आपण घेऊ. कारण ग्रामपंचायतला काही ग्रामसभा ही आपली सर्वात मोठी संसद आहे. त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर त्याला सुप्रीम कोर्टसुद्धा स्टे देऊ शकत नाही. एवढी मोठी आपली ती एक व्यवस्था निर्माण केलेली आहे प्रशासनाने. कोणी जर ते प्रश्न नाही उपस्थित केले तर स्वेच्छेने ग्रामपंचायत ते ग्रामसभेमध्ये तसे ठराव घ्यावे. नाही आम्ही त्या ठिकाणी नाही आम्ही मुद्दे मांडू ना त्या ठिकाणी काय अपेक्षित आहे गावाला. बापू माझा असा विषय आहे की जे बाजारकर आहे गुत्तेदार मनमानीप्रमाणे वसुली करतात कर, त्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? आपण काय केलं आहे की गुत्तेदार हा विषय जो आहे म्हणजे जनावराचा गुत्ते बाजार आहे त्याला एक 7 ते 15 रुपये असं मिनिमम त्याला ह्याच्यामधलं कुठलं आहे आपलं परंतु जनावरांच्या प्रत्येक गाडीला 100 रुपये वसुली केली जाते. 70 रुपये त्यांनी पोलीस स्टेशनचे सांगतात आणि 30 रुपये बाजारचा कर सांगतात. आणि ह्याच्या प्लस बायपासला इकडल्या तिथं पण आपले ट्रॅफिक हवालदार उपाय असते आपण ती 100 घेतात. त्यांचा बंदोबस्त केला ना आपण. नाही प्रत्येक बाजार उभा असतो. बाजारातला जो विषय आहे आता ते आपल्याला SP ऑफिसला कळावं लागेल की 2 लोक काय येतात बाबा त्यांचा काय उद्देश आहे. मी तसं बऱ्याचदा विचारलं नाही आपण तुम्ही काय DSP साहेबांना बोलत जा ह्या गोष्टी ह्यांच्या काय हातात ना पदरात बीटामध्ये बोल. आता हां बाजारचा एक बोलतो 1 मिनिटात बोलतो. बाजारचा जो विषय आहे ह्याला आपण शिस्त लावलेली आहे. त्यांचं 500 रुपये बाँडवर आपण करार करून घेतलेला आहे त्याचा किंवा इतक्या तुम्ही जर अशी वसूल केली तक्रार आली कुठल्या ग्राहकाची किंवा व्यापाऱ्याची तर आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू. आज कसं आहे की आम्हाला 100% जाणीव आहे की शेरडाचा बाजार हे मला वाटते महाराष्ट्र लेवल एवढा मोठा बाजार कुठंच भरत नाही आणि त्या बाजाराला जर धक्का लागणं म्हणजे मुरुडच्या आर्थिक नियोजन ढासळण्यासारखा प्रकार आहे. ह्याची 100% जाणीव आम्हाला आहे. आणि म्हणून बाजारात आमचे सगळे सदस्य फिरून आता काही लोकांनी मागं फार गैरसमज करून घेतला किंवा ह्याने सदस्याला दिला तसा उद्देश आमचा नव्हता मुळीच सदस्याला काही ते जगवण्याचा किंवा त्या ठिकाणी जी सदस्य मंडळी फिरतील त्या ठिकाणी काय 2-5 रुपये त्यांनी कमवले मी नाही म्हणत नाही. परंतु त्या व्यापाऱ्याकडे जाऊन त्यांना विचारून तुम्हाला काही त्रास आहे का कोण काय पैसे मागते का. आज काय वेळेला की कुणी बाजारात जाऊन कुणाला धमक्या देऊन काही 1000 रुपये दे 500 रुपये असे करत होते. हे प्रकार आम्ही हळूहळू बंद करतो आहे आणि भविष्यात बी तशी काही आपल्याकडे ओरड आली तर आम्हाला सांगा निश्चितपणे त्याच्यावर आपण योग्य ती कारवाई गुत्तेदारावरती करू. महत्त्वाचं कसं आहे आज जी प्रेस कॉन्फरन्स घेतली तुम्ही ती मुख्य वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमासंदर्भात घेतली तर ही तारीख तुमच्यापाशी फिक्स नाही तर बातम्या काही छापायच्या त्या सांगतात अडचण. आता वृक्षारोपण ही माध्यम आहे. आम्हाला गेल्या 1.5 वर्षातला काही जी काय आमचं काही लेखाजोखा आहे एक तारीख ती थोड्या प्रमाणात मांडण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. आणि जे झालेले काम आहेत आणि होणारे काय आम्ही नुसतं वृक्षारोपणच नाही ऐका की एक निमंत्रण पत्रिका जी येईल ना त्याच्यावरती आमच्या ह्या मागच्या 1.5 वर्षातला लेखाजोखा त्याच्यामध्ये येणार आहे सरळ हाताने म्हणजे काय लोकार्पण आणि उद्घाटन असे 2 विषय त्याच्यामध्ये आहेत की कुठं कामं झाली ह्याची. आज पूर्वी 1 मिनिट
पूर्वीचं बघितला अनुभव मागच्या 10 वर्षाचा की एक नेता आपला म्हणजे फक्त 3 कोटीचे कामं, 4 कोटीचे कामं, 2 कोटीचे कामं म्हणून ही अक्षरशः हे थकून गेले चौक सगळे. आणि महाराष्ट्रामध्ये एकही मंत्री आमदार सोडला नाही की त्याचे वाढदिवस करायचे. आणि म्हणून आम्ही काम करून दाखवले आणि ते तर हे काम करून दाखवले म्हणजे ती लिहिलं आहे कुठल्या गल्लीत कुठला रस्ता झाला आहे, कुठल्या गल्लीत कुठं नाली झाली, कुठं उद्घाटन करू लागलं आहे, कुठलं बजेट पडलेलं आहे, हे अक्षर प्रत्यक्ष काम करायचं आपल्याला आहे. आणि म्हणून हे झाडं लावण्याचं तर ही 100% मोठा उपक्रम आहे. पण त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या माध्यमातून मुरुड शहरामध्ये स्वच्छता राबवणे, रस्ते करणे, नाल्या करणे, आमचं जे भविष्यातलं काही विजन आहे ते आपल्यासमोर ठेवावं. आणि वारंवार तुम्ही आम्हाला विचारणा करायची की हे बोललाव तुम्ही, ह्याचं काय झालं. एवढा मोठा हक्क तुम्हाला अधिकार आहे लोकशाहीने दिलेला आणि ते 100% आपण बजावावं त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. दुसरा एक विषय असा होता की आपण नवीन पाणी पुरवठा योजना आपल्याला आहे कधीपर्यंत चालू होईल आणि एका कनेक्शनचं किती प्रमाणामध्ये डिपॉझिट घेतलं. आता आपण हे योजना खऱ्या अर्थानं आणखी हस्तांतर आपल्याकडे झालेलं नाही, MGकडेच आहे सध्या स्थितीमध्ये. म्हणजे ज्याचं काही मेंटेनन्स म्हणतात ती मेंटेनन्स काही पूर्णपणे झालेलं नाही. त्याच्यामुळं ते आपण काय हस्तांतरण करून घेतलेलं नाही. कारण हे मागचा जो पिरियड होता आपला हे अतिशय भयानक पिरियड होता पाण्यासाठी. आणि म्हणून अतिशय शर्तीचे प्रयत्न करून आमचे कर्मचारी आणि आम्ही सर्व त्याच्यामध्ये रात दिवस एक करून ही नवी पाईपलाईन जुन्या पाईपलाईनला जोडून ही तात्पुरती आपण व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आता आपण काय केलेलं आहे की प्रत्येकाला नळ कनेक्शन देण्यासाठी आपण जाहिरातबाजी केलेली आहे. त्याचं मला वाटतं आपण दौंडी 1-2च दिलेले आहे. 2900 रुपये आपण त्याच्यामध्ये घेतो आहे. तर त्याच्यामध्ये ते ही आहे ते कॉम्प्युटरचं ते मशीन आहे त्याला, ती काय पहिलेचं का आता कुणाला बी कनेक्शन देता येत नाही. उगा आम्ही आपलं फोन केला आणि त्याला 2 कनेक्शन असं काही होणार नाही. तिची अधिकृत पावती फाडल्यानंतरच तो जो कोण गुत्तेदार येईल आता ते गुत्तेदार आपल्याला कनेक्शन देईल. आणि ही योजना पूर्ण झाल्यानंतर ही फार मोठी तारावरची कसरत आहे शरदची. हे काही चलवणी सोपी गोष्ट नाही. आज कमीत कमी 3.5 महिन्याचं 6 लाख रुपये नुसतं इथलं फिल्टरचं लाईट बिल आले. आणि म्हणून 150 रुपये पर घराला आपण मंथली नळपट्टी आकारणार आहोत. आणि ते मंथली भरण्याची व्यवस्था हे सुद्धा आम्ही करणार आहोत की डोर टू डोर महिन्याला तुमच्या घराकडे जी आम्ही कर्मचारी आमचा ते शक्यतो प्रयत्न आहे की महिला लावायच्या जी सुशिक्षित महिला आहेत किंवा घटस्फोटित महिला आहेत ज्यांना काही रोजगार मिळत नाही अशा महिलांनाच आपण त्या नियुक्ती करणार आहोत की ह्या गल्लीपासून इतके तुमच्याकडे वसुली अशा पद्धतीचं नियोजन असणार आहे. जेणेकरून ते लाईट बिल त्याचं एक डिपार्टमेंट खातंच वेगळं असणार आहे. त्या खात्याला ती पैसे भरतील. जे आपण पिगमीमध्ये ती मशीन असते का अडकावायची ती मशीन जायचं वा शरद धाबेकर साहेब तुम्ही 150 रुपये द्या तुम्हाला लगेच ती पावती निघा पर्र करून घर पाणीपट्टीचं. नाही त्या अनेक त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत तुम्हाला सांगतो. त्या हँडवर न होण्याचे कारण आहे त्याच्यामध्ये. आता जवळपास बऱ्यापैकी आम्ही त्याच्यात सुधारणा घडवून आणलेली आहे. आता त्याच्यात काय झाले की मधला कोविडचा काळ काय गेला 1-2 वर्षे त्याच्यामुळं कामामध्ये विलंब झाला. आणि विलंब झाल्यामुळं जवळपास 9.5 कोटी रुपये आपले लॅप्स झाले. त्याच्यामध्ये जी काही कामं व्हायला अपेक्षित होते ती शासनाने योजना थांबवून दुसरी योजना अटलजीच्या नावानं लॉन्च केलेली आहे. आमच्या आदरणीय ताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे सदस्य 100% चांगल्या प्रकारे काम करू. हां 2900 त्यांच्याकडे पहिले 5,000 7,000 8,000 ती काय थकबाकी आहे ते आपण कशा पद्धतीने करणार वसूल करू ना ती बुडत नाहीत पैसे ग्रामपंचायत बुडत नाही ग्रामपंचायत. आपला जे मोठमोठा कचरा वल्ला सुका गोळा होता त्याच्यासाठी 2 टाक्यामध्ये वल्ल्या कचऱ्यावर त्या कशीच ग्रामपंचायतचे सर्व आलेली मुरुडची जी घाण आहे तिथं साचली जाते. त्याच्यामुळं त्याला नाल्याचं स्वरूप आलं आणि इतकी दुर्गंधी यायला लागली तिथं स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर. त्याच्याबद्दल जर आपण काय उपाययोजना केली जाईल. आता काय झालं आहे कचरा व्यवस्थापनासाठी आपल्याला जमीन अधिग्रहण करावं लागते. मग ती वल्ला कचरा सुका कचरा गव्हर्नमेंट एवढे पैसा देऊ लागले स्वच्छतेवरती परंतु फील्डवर जी हे व्हायला पाहिजे त्याचं प्रोग्रेसवरती होत नाही. करोडो रुपये घालूनसुद्धा आज तात्पुरती म्हणून व्यवस्था आमच्या त्या पुदाल्याच्या शेतामध्ये आपण ती खड्डा करून ती चालवली. आता महेशराव प्रयत्न करत आहेत त्या डम्पिंग ग्राउंडसाठी चाललेला विषय. बरं ठीक आहे
की एक कंपनी आहे, त्यांनी आपल्या मुरुड ग्रामपंचायतीविषयी विचारलं होतं. जो कचरा आहे याच्यातला जो याचा आहे कचरा याचा प्लास्टिक वगैरे, तर ते प्लास्टिक आपल्याला ग्रामपंचायत देईल का कचऱ्यातलं? तर ते आम्ही सांगितलं की म्हणजे मी वैयक्तिक सांगितलं की बाबा एनी टाईम वेलकम, कारण कचरा आपला ऑलरेडी हे होऊ लागला ना, ती कंपनी येणार आहे, मग त्यांचा प्लॅन टाकेल किंवा ते बाकी सगळं प्रपोजल घेऊन येणार आहेत आपल्याकडे. तर त्यावेळेस मग तुमची सांगतो मी, आपण जे कचरा संकलन करतोय, पाणी पुरवठा 2 विषयाचं सांगतो मी डिटेल. ते ग्रामपंचायतलाच प्लॅस्टिक प्रोसेसिंग युनिट मंजूर करून घेतलेलं आहे, मंजूर झालेलं आहे. जिल्हा परिषदच्या 15 वित्त आयोगातून 24 लाख रुपये आणि पंचायत समितीच्या वित्त आयोगातून 16 लाख रुपये, तसंच आपल्या 15 ग्रामपंचायत स्तरावरील 15 वित्त आयोगातून 1 कोटी रुपयाची आपण त्याच्यात तरतूद आहे आपल्याकडं. आता आपण कचरा डेपोसाठी तहसीलदार यांना जमीन आम्हाला तुमची द्या, जे महाराष्ट्र शासन जमीन आहे, तर त्यांनी आपल्याला 1 एकर जमीनसुद्धा ते देण्याचं ठरवलं त्यांनी. आणि तिथं आपलं स्वतःचं म्हणजे ग्रामपंचायतचं प्लॅस्टिक प्रोसेसिंग युनिट उभं राहणार आहे. हां, आणि ज्या बाहेरच्या संस्थेने आपल्याला एक विनंती केली होती की कचरा संकलन, त्याची प्रोसेसिंग, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आम्हाला कामं द्या, परंतु त्यांची जी खर्चिक बाब आहे, त्यांची जी मागणी आहे ती ग्रामपंचायत पुरवू शकत नाही. मासिक जेवढी मागणी आहे ती पुरवू शकत नसल्या कारणानं ग्रामपंचायत हे सर्व प्रोसेसिंग युनिट स्वतःचे तयार केलेले आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या 6 महिने किंवा 1 वर्षामध्ये अतिशय दर्जेदार, जेणेकरून जो ओला कचरा आहे त्याचं खत बनवून ग्रामपंचायत स्वतः विक्री करेल. येणाऱ्या 1 वर्षामध्ये ग्रामपंचायतचा स्वतःचा तो प्लॅन्ट असेल. आणि सध्या आपल्याकडे फक्त प्लॅस्टिक प्रोसेसिंग होणार आहे. प्रोसेसिंग म्हणजे फक्त आपण प्रेस करून तो विक्री करू शकू. त्याला जे रिसायकलिंग करायचं आहे ते युनिट आपण वर्षभरामध्ये घेऊयात, तो सध्या आपल्याकडे नाही आहे. पण प्लॅस्टिक प्रोसेसिंग आता आपल्याकडं युनिट मंजूर आहे आपल्याकडे सध्या. दुसरा विषय आहे पाणी पुरवठा व्यवस्थापन. मागील काही दिरंगाईमुळं आपले जे 9 कोटी 35 लाख रुपये परत गेलेत, त्याच्यामध्ये रोड रिस्टेटिंग म्हणजे जे पॅचअप मारायचे पाईपलाईनसाठी जे खोदकाम झालं आहे ते काम आपलं परत गेलेलं आहे. पाणी फिल्टर असेल, 2 पाण्याच्या टाकी असतील, ह्याच्यासाठीचा हा निधी, कंपाऊंड वॉल जे आहेत त्याचा निधीसुद्धा परत गेलेला आहे. 1 वर्षासाठी त्या एजन्सीला हे युनिट चालवणं बंधनकारक होतं. त्याच्यासाठी लाईट बिल असेल किंवा काही मेंटेनन्स असेल याचीसुद्धा 50 लाखाची तरतूद होती, तेही आपली परत गेलेली आहे. याच्यासोबतच जो आपल्याला हे मिळणार आहे नळ कनेक्शन काही होते, एक 462चे मागासवर्गीयांसाठी काही नळ कनेक्शन होते, ते सुद्धा ते परत गेलेले आहेत. आपलं पाणी पुरवठा तर आपण आता ते राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ही योजना आपली होती, परंतु 2023 साली महाराष्ट्र केंद्र सरकारने राष्ट्रीय पेयजल योजना बंद करून जल जीवन मिशन ही नवीन योजना काढलेली आहे. आता अडचण अशी यायला लागली की राज्य शासन आणि केंद्र शासन आपल्याला म्हणते की ही योजना आम्ही तुम्हाला आत्ताच दिली, तर जल जीवनमध्ये आम्ही तुम्हाला घेत नाहीत. तर आपली अशी विनंती आपण त्यांना दिली की 2012 साली हा आराखडा तयार झाला होता आणि त्यानंतर जी काही वाढीव वस्ती झाली तर तिथं ही पाईपलाईन करणं आवश्यक आहे. आणि भौगोलिक परिस्थितीनुसार ज्या पाण्याच्या टाक्या झाल्यात, काही आपला भाग असा आहे जो की शंकरनगर असेल, हनुमाननगर असेल, भौगोलिक परिस्थितीनुसार ज्या आता टाक्या आहेत त्याच्यातून पाणी तिथं जाणार नाही, तर आम्हाला नवीन 2-5 लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या त्या भागामध्ये द्याव्या. पाण्याची उपलब्धता आहे परंतु पाण्याची सप्लायमेंटची व्यवस्था होणार नाही. तो त्याचा आधार घेऊन आपण एक 25 किलोमीटर वाढीव वस्तीमध्ये अंतर्गत जलवाहिनी आणि 2 पाण्याच्या टाक्याची विनंती केलेली आहे. तसंच ही योजना चालवण्यासाठी जे आपल्याला मासिक लाईट बिल येणार आहे त्याच्यासाठी 1 मेगावॅट एवढा सोलार प्लॅन्ट ग्रामपंचायत स्वतः उभा करत आहे. त्याच्यासाठी जमीन आपण बघायला लागलो, त्याच्यासाठी आपल्याला 4 एकर जमीन अपेक्षित आहे. मग ती ग्रामपंचायत स्वतः खरेदी करेल किंवा भाडेतत्वावर घेऊन आपण तिथं 1 मेगावॅट सोलार प्लॅन्ट उभा करणार आहेत, जेणेकरून 300 किलोवॅट आपल्याला पाणी फिल्टरसाठी लागणार आहे आणि 700 किलोवॅट हे आपल्याला धनेगाव येथील पाणी उचलतो आपण जिथं, त्याच्यासाठी 700 किलोवॅट वीज स्वनिर्मिती करणार आहेत आपण येणाऱ्या वर्षभरामध्ये. तोही आपला प्लॅन्ट उभा राहील. दुसरा प्लॅन्ट आपण जे गावामध्ये जे लाईट आहे, दिवाबत्ती, अंतर्गत दिवाबत्ती, याच्यासाठी सुद्धा 200 किलोवॅटचा प्लॅन्ट आपण इरिगेशन ऑफिस आपलं वरी 2 एकर जमीन आहे त्यांना आपण 1 एकर जमीन मागतोय, जेणेकरून
ते सोलार लाईटसुद्धा आपली जे अंतर्गत लाईट आहे तीसुद्धा आपली सोलार होईल, त्याचासुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कर भरावा लागणार नाही. म्हणजे 100% ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि जिथे जिथे आपल्याला ग्रामपंचायतीला वीज बिल भरावं लागेल हे सगळं ग्रामपंचायत स्वायत्त होणार आहे. 1 वर्षामध्ये आपलं सोलार प्लॅन्ट हे सर्व उभे असतील आणि ग्रामपंचायतला त्याचं कुठलंही शुल्क भरावं लागणार नाही, अशी ग्रामपंचायतची तयारी आहे. अजून निधी परत गेलाय म्हणताय आपण, जबाबदार कोण आहे? ह्याला महत्वाचा प्रश्न तो आहे. आता एवढा निधी जर परत जातोय, रस्त्याच्या पायचपचा निधी परत जातोय, आता हे रस्ते करणार कोण परत? आता सध्याची कंडिशन अशी आहे की कुठलाही रस्ता घ्या, पवनच्या हिशोबाने कुठलाही रस्ता घ्या, तुम्ही व्यवस्थित वाहन चालू शकत नाहीत किंवा तुम्ही व्यवस्थित चालू शकत नाही. आज फक्त पंचांच्या ज्या घरासमोर मुरुम झाल्या त्या टाईपमध्ये जरी ग्रामपंचायतला तसं केलं प्रत्येक ठिकाणी तरी तात्पुरती सोय भागणार आहे. ह्याला जबाबदार कोण आहे? आता मागील काळात ज्या निधी परत गेलाय, आता हे राजकीय न वापरता मागील नाही, गुत्तेदार हा कार्य करायला तयार होता. त्याला ग्रामपंचायतनं जी वेळेत फिल्टरसाठी जागा उपलब्ध करून द्यायची होती, जी एस्टिमेटेड जागा आहे ती होती जुनी पाण्याची टाकी. तिथं काही तांत्रिक अडचणी आल्या कारणानं तो प्लॅन्ट जागा बदलावी लागली, त्याच्यात जी दिरंगाई झाली. तसंच एका ठिकाणी एका शेतकऱ्याने लाईट अडवली होती, त्याला हा MSEB जबाबदार आहे. परंतु ह्या सगळ्या मागे जी इथं बॉडी बसवलेली असते, जनतेनं आम्हाला इथं हे काम करण्यासाठी बसवलं आहे. आता हे राजकीय भाष्य होईल, परंतु मागची बॉडी अतिशय निष्क्रिय निघाल्यामुळं हा निधी परत गेलेला आहे. हे आरोप नाही, सत्य परिस्थिती आहे. त्याच अनुषंगाने त्यालाच लागून प्रश्न असा आहे, शहराची जी हद्दवाढ आणि शहराच्या विकासाची जी वाढती भूक आहे हे पूर्ण करण्यासाठी नगर परिषदेसाठी आपण काही प्रयत्न करणार आहात का? हद्दवाढ आणि नगर परिषद निश्चित आम्ही ग्रामपंचायत आमच्या ताब्यात येण्याच्या अगोदरच नगर परिषद होण्यासाठी प्रयत्न केलेला होता. त्याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप असतील, काही असतील, त्याच्यामुळे ती नगर परिषद होऊ शकलेली नाही. आजही आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु आता ग्रामपंचायत किंवा गाव हे एका स्थिरतेवर आलेलं आहे. आम्ही त्याचा लेखाजोखा ठेवतोय, जेणेकरून जर यदा कदाचित येणाऱ्या काळामध्ये जर ग्रामपंचायत ह्या सुविधा पुरवण्यासाठी सक्षम राहिली नाही तर आम्ही निश्चितच येणाऱ्या 2 वर्षामध्ये ग्रामपंचायतचा ठराव घेऊन नगर परिषदेत रूपांतर करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये आता जो विषय होता पाणी पुरवठा, रस्त्याचा पॅचअपचा, त्याच्यासाठी आपण आता MGPला बी विनंती केलेली आहे व त्याचं नवीन 14,30,00,000 रुपयाचं नवीन इस्टिमेट, वाढीव पाणी पुरवठा जे काम उर्वरित मागील परत गेलेले आहेत आणि पाण्याचे टाके याच्यासाठी 14,35,00,000 रुपयाचं नवीन इस्टिमेट केलेलं आहे. ते सुद्धा आपण जलजीवन मिशनमध्ये घेण्यासाठी केंद्र सरकारने आता जिल्हा परिषदला शोकॉज नोटीस केल्यात. काही हे गावं का राहिले, जलजीवन मिशनमध्ये गावं घेणं कंपल्सरी असताना काही गावं राहिलेत, त्याच्यासोबत आम्हालाही घ्या, आमचा निधी परत गेला, याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहेत. परंतु त्याचं इस्टिमेट तयार झालेलं आहे. जिल्हा परिषदनं आपलं गाव सुचवलं की ते काम आपलं निश्चित मंजूर होऊन जाईल. छत्रपती शिवाजी